श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे. ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखरच अनमोल असे चमत्कार दिलेले आहेत. परंतु जे काही स्वामींची सेवा करत असताना काही भक्तांचे मन डगमगते, विश्वास कमी पडतो, तेव्हा मात्र जेवढा विश्वास तुमचा स्वामींवर आहे तेवढे स्वामी तुमच्या जवळ येत असतात. नेहमीच ईश्वराची भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने भक्ती करायची आहे. तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करायची आहे. कारण भक्ती ही नेहमी विश्वासाने केली जाते. विश्वास हा नेहमी जिंकत असतो. मग कधी कधी एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे संकट येते, परंतु त्यांची जर भक्ती खूप मोठी असते त्यांना कधीच कोणत्याच संकटाची भीती वाटत नाही. कारण ईश्वराची भक्ती त्यांना माहीत आहे की आपण केलेली सेवा आणि आपले ईश्वर आपल्या नेहमी बरोबर राहणार आहेत, आपल्याला कधीच एकटे सोडणार नाहीत हा विश्वास नेहमीच त्यांच्या मनामध्ये असतो. आणि श्री स्वामी समर्थ दैवत अशा देवाची जर सेवा केली तर नेहमीच त्यांचा विश्वास हा जिंकत असतो आणि स्वामी हे त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन सुंदर सुंदर अनुभव देत असतात. स्वामी नेहमी म्हणत असतात की मला कधीच चमत्कार करायला आवडत नाही, परंतु माझ्या भक्तांचा विश्वास हा एवढा आहे की नेहमीच माझ्या भक्तांच्या आयुष्यामध्ये मला चमत्कार हे करावे लागतात. त्यामुळे तुमच्या देवावर किती विश्वास आहे हे खूप महत्त्वाचे असते. कोणत्याही देवाची भक्ती करत असताना विश्वासाने केली ना की ते देव तुमच्या संकटाच्या काळी किंवा प्रत्येक वेळी तुमच्या बरोबरच असतात. हे प्रत्येक वेळी ज्या लोकांनी मनापासून आणि निस्वार्थ भावनेने निशंक मनाने भक्ती केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ईश्वराने चमत्कार दाखवलेले आहेत. खरोखरच ईश्वराची साथ भेटणं हे देखील खूप गरजेचं आहे. आणि ज्या लोकांनी स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनमोल असे चमत्कार झालेले आहेत. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे सारिका ऋषिकेश जाधव आणि त्या राहणाऱ्या जुन्नर तालुका येथील आहेत. चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. कसे तुम्ही? बरेच ना? हो एकदम मस्त. तुम्ही कशा आहात ताई? हा आम्ही पण एकदम मस्त आहे. स्वामींची कृपा, दुसरं काय. हो ना स्वामींच्याच कृपा. आजचा एवढा मोठा अनुभव आहे ना, प्रचंड म्हणजे आघातलेला स्वामींचे हे ना त्यांनी मला प्रत्यक्षाने म्हणजे जाणवतातच बरं का. पण आज एवढ्या मोठ्या माझ्या आहे ना म्हणजे काय म्हणतात ते माझं महायुद्ध जे विचारांचं सुरू झालं ना हे झाल्यामुळं आजच्या घटनेनंतर त्यांनी फार एकदम म्हणजे असं चुटकीसरचं सॉल्व्ह करून टाकलं. अरे वा. काय झालं माहितीये का? आजचा अनुभव शेअर करताय का मग तुम्ही? हो आजचा अनुभव मी शेअर करते. माझं नाव सारिका ऋषिकेश जाधव आहे. मी बोरीवरून बोलते, जुन्नर तालुका. हा पुणे जिल्हा. तर आज काय झालेलं, मी तुम्हाला बोललेले पा मी क्लास सुरू केलेत. हो क्लास अभ्यासच आहे. हो अभ्यासच नाही, स्कॉलरशिप. अच्छा. हो स्कॉलरशिपचे घेतले चालेल माझे. तर तेच मग तुम्हाला म्हणजे हे सांगायचंय मला का आज मी क्लासला गेले होते 10 वाजता सकाळी आणि एक्झाम होती मुलांची. एक्झाम झाली, 5वीचे मुलं गेले आणि ज्यांच्या क्युरीज होत्या ना तर ती सॉल्व्ह करत होते. मी बाळ झोपलं होतं साईडला आणि मी सॉल्व्ह करून देत होते. आणि नंतर मग मला पण भूक लागली, कंटाळा आला, मग मुलांना सोडून दिलं आणि तिथं माझं मंगळसूत्र तुटलं. अरे बापरे. हे मला माहीतच नाही. मी असंच बॅग वगैरे घेतली, बाळाला उचललं आणि आले स्कूटीवरती, घरी आले. मग फ्रेश न होता असंच म्हटलं बाळाला घरावर मी पण जेवावं. तर जेवायला बसले.
तुम्हाला मंगळसूत्र तुटल्याचं काही जाणवलं नाही का? माहीतच नाही मला. तुम्हाला सांगते ऐका ना. हा. तर मी मग म्हणजे ते वरचं छोटा पदर असतो ना आपला, तर तो मागून म्हणजे मागं वाट्या होत्या आणि पुढं असा दोरा होता. हा. म्हणजे ते उलटं झालं होतं ना. हा हा तर मग ते मला कळलंच नाही. आणि मग काय झालं, मी आले घरी जेवले आणि बाळाला पण खेळले वेळ बाळ, आणि यांनी मला फोन केला, डब्बा भरून ठेव, मला कस्टमर आहे, मला काय जेवायला थांबायला जमणार नाही. मग मी डब्बा पण भरला आणि म्हटलं आता हे आलेत, आपलं चेंज वगैरे करून ठेवा नाही का, एवढा वेळ टाइमपास चाललाय. मग रूम मध्ये गेले आणि चेंज करायला लागले. तर कपाट आहे ना रूम मध्ये, तर कपाटाच्या अर्थात असंच टॉप म्हणजे काढल्यानंतर असंच आपण बघतो ना. तर बघितलं म्हणजे नजर गेली माझी काय तर म्हटलं मंगळसूत्राचं हे असं धागा का खाली आलाय ना. तर बघितलं हात लावून, तर मंगळसूत्राची एक वाटीच नाही. अरे बापरे. आणि दुसरी वाटी होती माझ्या म्हणजे ड्रेसमध्ये, आणि ड्रेस घातला वाटी 2 वाणी खाली पडले, ते उचलले. आणि नंतर मग हे केलं, म्हटलं दुसरी वाटी कुठे गेली. मग मी घाबरले, हे तोपर्यंत उभेच होते डब्बा न्यायला. मग म्हटले डब्बा दे लवकर. तर म्हटले हे काय झालं म्हटलं. तर मला घामच फुटला अचानक. म्हटलं आता हे झालंय काय, आता मलाही माहित नाही म्हटलं कुठं म्हणजे तुटलं काय झालं. तर म्हटले जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, सापडेल नीट बघ. मग रात्री एक तर त्यांचं म्हणजे मी क्वेश्चन पेपर काढत होते, त्यांना झोपायला टाइम झाला होता. मग ते जरा वादात उलटा अपशब्द बोलले होते. म्हटले माझं म्हणजे नाही का, म्हटले का मी थोडे दिवस आहे काय नादी लागू नको माझ्या. असं मी त्यांना असं रात्रीच बोलले ते, आणि आज असं झालं. मग मला टेन्शनच आलं अजून. म्हटलं स्वतःच बोलणे, एक तर म्हटलं स्वतःच्या बोलण्यामुळेच असं झालंय म्हटलं. आता गप्पाचा शोध लागा म्हटलं. तर ते गेले निघून, त्यांना कस्टमर सारखं फोन करत होतं. मग गेले निघून. आणि नंतर मग म्हटलं आता मी शोधायला लागले, तरी पण काही टेन्शन मध्ये असं तसं. मग म्हटलं आता मला याच्यातून आहे ना स्वामीच मार्ग दाखवणार आहे. एक काम करते, सासूजवळ पोरींला ठेवलं आणि डायरेक्ट गाडी काढली आणि स्वामींना गेले. तिथं गेल्यावर दरवाजा ओपन केला मंदिराचा, आणि स्वामींना म्हटले आता मी जास्त काही बोलण्यापेक्षा ना तुम्हाला सगळं माहिती म्हटलं काय झालंय. मला माहित नाही कसं तुटलं, का तुटलंय, तुमचे काय संकेत आहे, काय तुमचं हे, पण म्हटलं जे झालंय ते मला तुमच्याकडून नीट करून पाहिजे आता. म्हणलं माझं मंगळसूत्र वाटी जर सापडली ना, मी बिना जपल्याची चालत येईल म्हटलं तुमच्या दर्शनाला. अरे बाप. आणि जाताना गाडीत नारळ घेऊन गेले होते. जाताना म्हणजे जो झाडाचा नारळ आहे का, तो आपोआप फुटून हे झालं, म्हणजे पाणी डिकीत गळालं होतं. कसं काय, तुम्ही बघून घेतला होता का नारळ? पाहूनच. मी फोडला पण नव्हता नारळ, जो झाडावरचा पडतो ना नारळ, तो डायरेक्ट नेला होता मी बिना सोलता. अरे बापरे. आणि एवढा मोठा नारळ सोलायलाच किती अवघड जातो तो. आणि आणि तो गाडीत डिकीत फुटून त्याचं पाणी डिकीत आलं. मग म्हटलं हे झालंय काय, मलाच माहित नाही. मग तिथं गेले मंदिरात, स्वामींना नारळ ठेवला. म्हटलं हे पाच स्वामी महाराज, माझं म्हणजे जास्त मला काही बोलायची गरज नाही, कारण तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि हे का झाले, कशाने झाले मला माहित नाही, पण मला तुम्ही ना म्हणजे माझ्या नवऱ्याचं संरक्षण पहिलं करा. हे दागिना सोनं हे ते म्हणजे सेकंडरी पार्ट आहे. मला त्याचं एवढं काही नाही, पण ते म्हणजे एक ती खंत मला राहण्यापेक्षा आहे ना, तुम्ही म्हणलं मला सापडून द्या. हो ना. ते आता कसं झालं म्हटलं माझ्या नवऱ्याला तर मला पूर्ण आयुष्य द्या म्हटलं, आणि मला म्हणजे माझं आयुष्य त्यांना लागू दे, पण त्यांना सुखरूप ठेवून म्हटलं मला माझं मंगळसूत्राची वाटी सापडून द्या स्वामी महाराज म्हटलं, असं विनंती केली. त्यांना रडले मी लई. म्हटले असं मला नाही माहित झालंय कशाने, पण मग मला म्हटलं नीट करून द्या तुम्हीच. म्हटलं माझे पाठी लागाय, तुम्हीच इथून मागं प्रत्येक संकटात मला पारले, सोबत उभे. मग आता यावेळेस पण म्हटलं मला तुमची साथ पाहिजे. मग असं बोलले त्यांच्यासोबत, आणि काय चमत्कार त्यांनी दाखवलं. मी तशीच घरी आले. माझ्या डोक्यातच नाही का क्लासला जावं, परत तिथं जवळच आहे ना, तर तिथून असं डोक्यातच नाही का क्लासला जावं. मग घरी आले. घरी आल्यावर माझ्या सासूबाई म्हटल्या का तू क्लासमध्येच पडला असणार, तू बघ. म्हणलं चावी नव्हती नेली. मग क्लासची चावी नव्हती नेली, मग काय परत जाऊ का? त्या म्हटल्या परत जा म्हटल्या, आपल्याला कळतोय ना, मग परत जा. मग गेले तशी परत क्लासला, आणि शटर ओपन केलं क्लासचं. आणि शटर ओपन केले का
2 मणी भेटले. ते तर माझ्या लक्षातही नव्हते. अरे वा. 2 मणी भेटले आणि टेबलच्या शेजारीच वाटी पण भेटली. अरे तिथंच क्लासमध्येच स्वामींचा फोटो आहे ना, मग तिथंच ना घासून पाया पडले. म्हणलं पहा स्वामी महाराज तुमच्या आघात दिलेला आहे आणि हे मला खात्री म्हणजे पहिल्यापासून आहेच आहे, तुम्ही सोबतच आहेत माझ्या. पण आता एवढं मोठं चमत्कार तुम्ही दाखवलंय ना, मी खरंच लय मनापासून आभारी. म्हणलं थँक्यू असं बोलले त्यांना. असं माझा एवढा मोठा अनुभव. मग येताना तिथूनच फोन केला सासूबाईंना. म्हटलं असं असं सापडलं. त्या म्हणल्या बरं झालं. आणि मग तिथून क्लास पासून बिना चपलेची मी इकडे स्वामींना आले केंद्रात. मग तिथं त्या पाया पडले आणि 101 रुपयाची यांच्या नावाची देणगी फाडली. यांच्यासाठी सुरक्षा कवच घेतलं स्वामींच्या तिथून शॉपीतून. सुरक्षा ते कवच असतं ना याच्यावर. हा तर ते काळ्या कलरचं ते घेतलं. आणि मग तिथून येताना मग 2 याच्या वड्या आणल्या गोड तोंड करायला म्हणून. 2-3 वड्या आपल्या स्वीटच्या. आणि नंतर मग आल्यावर घरी सासूबाईंना म्हटलं असं असं झालं. ते आपण त्यांना बरं वाटलं. त्यांना रडू आलं का म्हणजे आपल्याला एकाच्या बाबतीत असं होतंय किंवा कोणत्याही बाईला ऍज म्हणजे नाही का पत्नी म्हणून. मग माझ्यावरती त्यांनी ते वेळ समजून घेतली, भावना समजून घेतल्या. माझा एवढा मोठा अनुभव आज 12 वाजल्यापासून सुरू झालं 3:30ला संपला. अरे वा. आणि मी तेव्हा चालत जात होते ना ताई स्वामींच्या केंद्रात. तुम्हाला बोलले ना बिना चपलेचे जात होते. तर तेव्हा मला फक्त ते याच्यातलं देऊळ बंद पिक्चर मधलं ते गाणं नाही का, अशक्य ही शक्य करतील स्वामी, ते खास गाणे. तर त्याला पण त्या म्हणजे अभिनेत्याला पण तसं फिरवलं होतं ना स्वामींनी त्या पिक्चरमध्ये. तसं मग मला रिअलाइज झालं आज का खरंच म्हणजे दिलं देतो देव आहे ना, देतोच, कधी निराश करीत नाही. हो ना, स्वामींनी अशक्य ही शक्य केलं तर. हा ते करतातच. मला ना लय म्हणजे तुम्हाला इथून माझं पण मी अनुभव शेअर केले. खूप अनुभवित आहे आणि ते नेहमी उभे आहेतच माझ्या मागं. म्हणजे मला आहे ना ठाम विश्वास आहे का ते पाठीशीच आहे. हो ना हो ना. ते म्हणजे श्वास म्हणतो ना आपण. मग ते दादा बोलते केंद्रातले प्रतिनिधी ना, तर ते पण बोलले तुम्ही नित्य सेवा चालू. म्हटलं नित्य सेवा म्हणजे माझा श्वास आहे. ती सेवा करायचीच आहे. हो ना हो ना. खूप छान आणि तुम्ही नारळ पूर्ण म्हणजे झाडाचा नारळ घेऊन गेला म्हणजे तो नारळाचं. मला सोडायला टाइम पण नव्हता. म्हटलं जाऊ द्या आता स्वामी घेते ना, हा ऍक्सेप्ट करून एवढं सुद्धा हो ना मी मनात धरली आणि ठेवला गाडीतच ठेवला. म्हटलं आता स्वामी ना हा स्वीकारून घेते. आणि कसं काय पण तो नारळ फुटला, काय स्वामींची लीला बघा ना ताई. पहा ना मी म्हणजे ना ओपन म्हणजे सगळा गोल फिरून पाहिला मी, त्याला एक होल आपोआप झाला. अरे वा. होल झाला. होल झाला आणि होल मधून पाणी बाहेर आलं का? पाणी बाहेर आलं. मग मी तो तसं तो उलटा ठेवला परत स्वामींपाशी. म्हटलं ये परत खाली सांडायला नको ना पाणी स्वामींच्या गाडीवरती. आणि तुम्ही म्हणून तसं तुम्ही जेव्हा नारळ घेतला होता तेव्हा त्याला काही होल वगैरे नव्हतं तुमच्या? काहीच नव्हतं. तो आम्ही कांदे ठेवतो ना बाहेर, तर कांद्याच्या भूमीवरती तो ठेवला होता. मी हातात घेतला तर ओल्या लागायला पाहिजे होता ना. हो ना हो ना. आता मी म्हणजे हातात घेतला तो, म्हटलं हा फोडायला आपल्याकडे वेळ नाही. हो ना. मग असं एवढा पण विचार करून मी गाडीचं तिकीट ठेवला. अहो पण म्हणजे विशेष किती आहे बघा ना ताई, झाडाचा नारळ त्याला किती वरचं कवच मजबूत असतं ताई. बघा आणि नारळ किती टणक सगळ्यात महत्वाचं. हो ना. आणि तो फुटून बाहेर पाणी येणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. अशक्य केलं त्यांनी. हो ना हो. त्याच्या मागे काय संकेत त्यांचा होता त्यांनाच माहिती. पण त्यांनी ना असं एवढा मला चमत्कार आज रोजी दिला. नाही खरोखरच खूप सुंदर, खूप मोठा चमत्कार स्वामींनी दाखवला. कारण ना म्हणजे असं योगायोगाचे शब्द जसं जुळत होते. आता तुमच्या मिस्टरांचं ते बोलणं, दुसऱ्या दिवशी मंगळसूत्र तुटणं आणि हे संकेत असं. आणि नारळ असं आहे की नारळ तो म्हणजे काहीतरी तुमच्यावरचं संकट नारळाने खेचून घेतला आणि तो बरोबर. यस. आणि ते मी म्हणजे यांच्या स्वामी ते शॉपी ना, तर तिथं बसले होते ना, त्यांना दादानं सांगत म्हटलं असं झालंय. ते करतात मार्गदर्शन सेवा सांगतात बरं का. तर तिथं मी चाली द्यायला गेले आणि त्यांनी म्हटलं जाऊ का, तर ते म्हटले नका ताई या बसा. म्हणले नाही अहो पुरीला ठेवले घरी
म्हणजे जाते. तर म्हटले काय झालं तुमच्या चेहऱ्याला? म्हटले सगळं व्यवस्थित चालू आहे ना. म्हटलं हा स्वामींची कृपा आहे, सगळं चांगलं चाललंय म्हटलं. मग म्हटले चेहरा काय सांगतोय? म्हटले मी रडले होते ना तिथं. मग ते म्हटले चेहरा काय सांगतोय? मग मी परत रडायला लागले. ते मंगळसूत्र असं सांगताना म्हणजे ते एकदम जवळ मंगळसूत्राचं रिलेशन असतं ना आपलं. मग ते सांगताना परत रडायला लागले. मग ते म्हटले रडू नका. मग असं असतं त्यांनी तिथं पण मला सांगितलं का म्हणजे सापडणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण हे असं झालं. खूप सुंदर अनुभव स्वामींनी दिला आणि स्वामी शक्ती पाठीशी आहे म्हटल्यानंतर खरंच घाबरण्याची गरज नसते. पण कधी कधी आपल्या मनाला भीती ही वाटतेच ताई. वाटते. कधी कधी म्हणजे प्रत्येक गोष्टी छान आहे ती. हो आपण 100% विश्वास ठेवला ना मग काही टेन्शनच नाही राहत. हो ना टेन्शनच नसतं. पण कधी कधी भीती पण वाटते. मन आहे शेवटी कितीही झालं तरी. आणि संकट आलं की मग कधी कधी परीक्षा पण आपली घेतली जाते की बाबा या संकटात चालू असते. बरोबर किती विश्वास ठेवला जातोय. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. ओके ताई, थँक्यू. चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता. स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना तर नेहमीच विश्वास हा जिंकत असतो आणि कधीच घाबरण्याची गरज नसते. कारण श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास असतोच. त्याचबरोबर कोणतेही संकट असो परंतु स्वामी त्या संकटातून नक्कीच बाहेर काढत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण तुम्हाला आलेला एक अनुभव जेव्हा शेअर होतो तेव्हा तुमच्या एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याला खूप मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आत्ता जे काही कार्य आहे ते तुमचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचं नामस्मरण नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.